श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। अमावस्येच्या दिवशी स्त्रियांनी रोजच्या कामात बदल करून आवर्जून ही कामे केली तर घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही। घरातील प्रत्येक व्यक्ती हा सकारात्मक असेल आणि घरात कायम आनंदी वातावरण राहील। कोणती कामे आहेत जी स्त्रियांनी अमावस्येला करावी ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अनेकदा अमावस्या पौर्णिमा जवळ आली की चिडचिड वाढते, सहनशक्ती कमी होते, शरीरात नकारात्मक बदल होतात। त्यामुळे अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी आध्यात्मिक मार्गात स्वतःला जोडून ठेवावे। अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचे काम करते। अमावस्या आली की बरेच लोक घाबरतात आणि हा दिवस अशुभ असा समजला जातो। त्यामुळे स्त्रियांनी अमावस्येच्या दिवशी ही कामे केली तर मनातली भीती निघून सकारात्मकता येईल, घरातलं वातावरण आनंदी राहील। घरातील प्रत्येक महिलेचं आवडतं ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर। या स्वयंपाकघरात शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे अन्न आपण शिजवत असतो। अमावस्या पौर्णिमा येते तेव्हा किचन स्वच्छ करून घ्यावे। त्यानंतर घरातील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे। स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मात शुभ मानले जाते। त्यानंतर स्वयंपाकघरातील शेगडीची पूजा करावी आणि मातीची पंती लावावी। पूजा केल्यानंतर पंती स्वयंपाकघरातच ठेवू नये, ती बाहेर नेऊन ठेवावी। अमावस्येला घरात दिवा लावताना तो तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा असावा। स्वयंपाकघरात पूजा करताना अन्नपूर्ण मातेचं स्मरण करावं। अमावस्येचा दिवस घरातील साफसफाई करण्यास चांगला मानला जातो। या दिवशी कानाकोपऱ्यातील जाळे काढून घ्यावे। अमावस्येच्या दिवशी घरात बंद पडलेली उपकरणं टाकून द्यावीत। त्याचवेळी अडगळीतील निरुपयोगी सामान देखील काढावं। यामुळे आपली अडकलेली कामे मार्गी लागतात। अमावस्येच्या दिवशी घरातील लादी पुसताना त्यात खडे मीठ, हळद, गोमूत्र टाकून पुसावे। यामुळे नकारात्मकता ऊर्जा कमी होते। अमावस्येच्या दिवशी पूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद किंवा 2 कापूरच्या वडांची पावडर टाकून देवाचे टाक किंवा मूर्ती स्वच्छ कराव्यात। अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याची देखील पूजा करावी। उंबऱ्याला हळदीचं लेपन करावं आणि दारात रांगोळी काढावी। अमावस्येच्या दिवशी रात्री घरात दीप प्रज्वलन करावं। आपण दिवाळीत जसे दिवे लावतो अगदी त्याप्रमाणे 1 किंवा 2 दिवे नक्की लावावेत। अमावस्येच्या दिवशी सगळे पूजाविधी झाल्यानंतर घरात धूप जाळावा। प्रत्येक अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी ही कामे केली तर घरातील वातावरण आनंदी राहील आणि नकारात्मकता घरात प्रवेश करणार नाही। अमावस्येला चंद्राचा क्षय होतो आणि पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो। पौर्णिमेला एखाद्या सामान्य मनुष्याच्या शरीरात आंतरिक आणि मानसिक परिवर्तन होऊ शकतं। मनातील अस्वस्थता वाढू शकते। कुंडलीतील चंद्रग्रह अशुभ स्थितीत असेल तर नकारात्मक विचार वाढू शकतात। चंद्र हा मनाचा स्वामी मानला गेला आहे। अमावस्येला काही लोकांचं मन चंचल होतं। चंद्राच्या 16 कलांना अमा म्हणतात। चंद्राच्या अमा कलेमध्ये 16 कलांची शक्ती समाविष्ट आहे, म्हणून अमावस्या असं संबोधलं गेलं आहे। अमावस्या म्हणजे ज्याला सावलीही नाही आणि उदयही नाही। अमावस्या ही पितरांना समर्पित आहे, म्हणून या दिवशी स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे। म्हणून अमावस्या व पौर्णिमेला अध्यात्माशी जोडून राहावं, यामुळे आपलं मन शांत राहतं। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।